आणि एक मोठी बातमी समोर येते, आरसीबीच्या विजय मिरवणुकीमध्ये चेंगराचेंगरी झालेली आहे। ही दृश्य समोर येत आहेत ज्यामध्ये मोठी चेंगराचेंगरी झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। मोठ्या संख्येने आरसीबीचे चाहते या ठिकाणी जमलेले होते आणि या जल्लोषाच्या वेळेलाच या ठिकाणी मोठी चेंगराचेंगरी झालेली आपल्याला बघायला मिळते। आज बेंगळुरूमध्ये आरसीबीची विजय रॅली होती आणि यामध्ये 4 जणांचा मृत्यू झाल्याची सुद्धा माहिती सध्या समोर येते। आपण बघतोय मोठ्या प्रमाणात ही चेंगराचेंगरी झालेली आहे आणि चेंगराचेंगरीमध्ये 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सध्या समोर येते। आरसीबीची विजय रॅली होती आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चाहते जमलेले होते। तर जखमी चाहत्यांना सध्या रुग्णालयात हलवण्यात आलेलं आहे। आपण बघतोय आरसीबीच्या विजय मिरवणुकीमध्ये चेंगराचेंगरी झालेली आहे। चेंगराचेंगरीची दृश्य आता समोर येत आहेत। मोठ्या प्रमाणात गर्दी जमली आणि या गर्दीच्या ठिकाणी 8 जण जखमी झालेले आहेत, तर तिघांची प्रकृती सध्या चिंताजनक असल्याची माहिती समोर येते आहे। सध्या जखमी चाहत्यांना रुग्णालयात हलवण्यात आलेलं आहे। आज बंगळुरू शहरामध्ये खरं तर या मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या मिरवणुकीत आपल्या लाडक्या खेळाडूंना बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रेक्षक जमलेले होते, चाहते जमलेले होते आणि चाहत्यांच्या चेंगराचेंगरीमध्ये आता काही लोक जखमी झाल्याची माहिती समोर येते। आपण दृश्यांमध्ये बघतोय मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे आणि या गर्दीच्या ठिकाणीच या मिरवणुकीत चेंगराचेंगरी झालेली आहे। आपण दृश्यांमध्ये बघतोय अनेक सगळ्या वयोगटातले खरं तर चाहते या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत। आमचे प्रतिनिधी अमित मोडक सध्या आपल्या सोबत आहेत। अमित सर, आपण बघतोय खरं तर मोठ्या संख्येने सगळे चाहता वर्ग इकडे जमलेला होता आणि आता या चेंगराचेंगरीत अनेक लोक जखमी झाल्याची माहिती समोर येते। अमित, त्याच्यावरून पण मोठी धक्कादायक बातमी आता कळते आपल्याला की 3 ते 4 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येते। अजूनही आपल्याकडे या बाबतीत कन्फर्मेशन नाही आहे, परंतु ही भीती व्यक्त करण्यात येते की 3 ते 4 जणांचा मृत्यू झाला असेल। हा आकडा वाढू पण शकतो, कारण 25 ते 30 जण जखमी झालेत आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आलेलं आहे। आपण जे सकाळपासून बघत होतो की लाखोंची गर्दी झाली होती आणि ही गर्दी हँडल करणं पोलिसांना कठीण जात होतं। एक प्रकारे ही गर्दी मॅनेज करण्यात पोलीस कमी पडले का, किती लोक इथे येणार होते, या सर्व गोष्टीकडे लक्ष देण्यात आलं नाही का? कारण ज्या पद्धतीने दुपारपासून गर्दी जमायला सुरुवात झालेली होती, हे जे कर्नाटकाची जी विधानसभा आहे, ज्याला विधानसभा म्हणतो, त्या परिसरात हा सर्व कार्यक्रम होतोय। बाजूला स्टेडियम आहे, तिकडे हे जमायला सुरुवात झाली होती आणि असं सांगण्यात येत होतं की एक विक्ट्री परेड निघणार आहे आणि ती बघण्यासाठी लाखो प्रेक्षक, लाखो क्रिकेट चाहते कर्नाटकामधले बंगलोरमध्ये दाखल झाले होते। आणि जी दृश्य आपण बघतो की कुठे उभे राहायला जागा नव्हती, एवढी गर्दी दिसत होती आणि अनेक ठिकाणी जे उत्साही तरुण असतात ते नेमकं ही जी आपण दृश्य आपल्याकडे आहेत, हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आहे, ते कोणाकडेच नाही आहेत की नेमकं झालं काय, कुठल्या भागात ही चेंगराचेंगरी झाली किंवा कुठल्या भागात नेमकं लोकांना त्रास झाला, याची माहिती अजून आपल्याकडे आलेली नाही आहे। परंतु जी काही माहिती मिळते त्यानुसार हे सर्व चाहते हे स्टेडियम मध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते आणि त्याच वेळेस हे होण्याची शक्यता आहे। अमित सर, खरं या निमित्ताने अनेक प्रश्न सुद्धा उपस्थित होतात। सुरुवातीला आपण दृश्य, एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण दाखवूया। हे फक्त न्यूज 18 लोकमतकडे सध्या दृश्य बघायला मिळतात। गर्दी एवढ्या प्रमाणात झालेली आहे, आपण बघतोय कंपाऊंडवर, झाडांवरती सुद्धा अनेक प्रेक्षक जे आहेत, चाहते जे आहेत, ते चढलेले आहेत। अगदी बसवरती सुद्धा अनेक प्रेक्षक चढलेले आपल्याला बघायला मिळत आहेत। मोठ्या प्रमाणात बंगळुरूमध्ये गर्दी इकडे जमलेली होती। आपण बघतोय हा मुख्य रस्त्याने, मुख्य रस्त्यावरती उभ्या असलेल्या एका बसच्या वरती सुद्धा, छतावरती सुद्धा अनेक प्रेक्षक जमलेले आहेत। आरसीबीच्या खेळाडूंना बघण्यासाठी, मिरवणूक बघण्यासाठी खरं तर ही सगळी गर्दी जमलेली होती। मोठ्या प्रमाणात बंगळुरूच्या रस्त्यांवरती ही गर्दी जमलेली आपल्याला बघायला मिळते। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण सध्या बघतो, ज्या ठिकाणी ज्या पद्धतीने गर्दी झालेली आणि या गर्दीमध्ये सगळी चेंगराचेंगरी झालेली आहे। खरं तर बंगळुरूमधला हा महत्त्वाचा एरिया आणि या एरियामध्ये सगळी मिरवणूक निघणार होती आणि या दरम्यानच चेंगराचेंगरी झालेली आहे। आपण पुन्हा एकदा जाऊया, आमचे प्रतिनिधी अमित मोडक सध्या आपल्यासोबत आहेत। अमित सर, आपण बघतो खरं तर अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत। एवढ्या मोठ्या प्रमाणात जल्लोष केला जातोय, एवढ्या मोठ्या प्रमाणात चाहते इकडे जमतायत, नक्की चुकलं कुठे? ही चेंगराचेंगरी झाली कशी? प्रशासनानं याची काळजी का नाही घेतली? हे आता आपण आत्ताच सांगू शकत नाही, कारण कदाचित त्यांनी जी पद्धतीला त्यांना अपेक्षित नसावं की एवढ्या मोठ्या प्रमाणात चाहते रस्त्यावर येतील। परंतु दुपारपासून ही गर्दी आपण जे बघतो, 1-2 वाजतापासून लोक यायला लागली होती आणि तेव्हाच कुठे ना कुठे त्यांनी काळजी घेण्याची गरज होती, ती आपल्याला दिसत नाहीये।
आणि कुठेतरी एक चूक त्यांच्याकडनं झाली की ही गर्दी मॅनेज कशी करायची. अशीच गर्दी नरिमन पॉईंटवर पण उसळलेली आपण बघितली. परंतु कर्नाटकांच्या पोलिसांना अंदाज नव्हता की किती प्रेक्षक इथे येतील, किती चाहते येतील आणि त्याचाच परिणाम आहे की आता जे काय आपल्यापर्यंत बातमी येते त्यानुसार किमान 6 जणांचा मृत्यू यामध्ये झालाय अशी भीती व्यक्त करण्यात येते. एक प्रकारे 18 वर्षानंतर मिळालेल्या विजेत्या पदाच्या सेलिब्रेशनलाच गालबोट लागलंय. अमित, अगदीच आपण सध्या दृश्यांमध्ये बघतोय अनेक नेते मंडळी सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार होते. आपण बघतो मोठ्या प्रमाणात खरं चाहता वर्ग या ठिकाणी उपस्थित राहिलेला आणि यावेळेला ही सगळी चेंगराचेंगरी झाली आणि चेंगराचेंगरीत अनेक लोक जखमी झाले आणि जवळपास 6 लोकांचा मृत्यू झाल्याची सुद्धा धक्कादायक माहिती समोर येते. ही दोन दृश्य आपण बघतोय. एके ठिकाणी गर्दी झालेली आपल्याला बघायला मिळते. पोलीस सुद्धा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत. जखमींना उपचारासाठी घेऊन जाताना आपल्याला पोलीस बघायला मिळत आहेत. खरं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सुद्धा होता, पण चाहत्यांची गर्दी एवढ्या मोठ्या प्रमाणात होती की ही गर्दी आवरताना कदाचित दमछाक झालेली असावी आणि यानंतर ही सगळी चेंगराचेंगरी झालेली आहे. आपण बघतोय या बेंगलोरच्या रस्त्यावरची ही सगळी गर्दी आहे. अनेक लोक यामध्ये चेंगराचेंगरीमध्ये जखमी झालेली बघायला मिळत आहे. या सगळ्या जखमींना सध्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेले उपचार दिले जात आहेत. मात्र यात जवळपास 6 लोकांचा मृत्यू झाल्याची सुद्धा माहिती समोर येते. एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय. बेंगलोरच्या रस्त्यांवरची सगळी दृश्य ज्या ठिकाणी सगळे चाहते जमले होते आणि या चाहत्यांच्या गर्दीमध्ये चेंगराचेंगरी झाल्याने चेंगराचेंगरीत अनेक लोक जखमी झालेले आहेत. 4 ते 6 चाहत्यांचा यात मृत्यू झाल्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते. आपण काही दृश्य बघतो ज्यामध्ये जखमी आपल्याला बघायला मिळत आहेत. दुसरीकडे बघितलं तर ही जी सगळी गर्दी उसळली होती त्या गर्दीमध्येच खरं तर चेंगराचेंगरी झाली. तिसरी दृश्य आपण बघतो ज्यामध्ये रस्त्यावरती जे वाहन दिसेल त्यावरती अगदी बसवरती सुद्धा हे सगळे चाहते उभारलेले आपल्याला बघायला मिळतात. झाडाच्या फांद्यांवरती चाहते उभारलेले आहेत. स्टेडियम शेजारी दिसते ते सुद्धा खचाखच भरलेलं आहे. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सुद्धा गर्दी आहे आणि याच गर्दीमध्ये सगळी चेंगराचेंगरी झाली आणि काही लोक जखमी झालेत. तर 4 ते 6 लोकांचा मृत्यू झाल्याची सुद्धा धक्कादायक माहिती समोर येते. आपण दृश्यांमध्ये बघतोय प्रथम उपचार दिले जात आहेत. जे जखमी आहेत त्यांना रुग्णालयात हलवलं जात आहे. जे असतील त्या ठिकाणीच त्यांच्यावरती उपचार सुद्धा केले जात आहेत. बंगळुरूमधली सगळी धक्कादायक दृश्य आहेत ज्या ठिकाणी आज विजय रॅली खरं तरी निघाली होती. मात्र विजय रॅलीला आता गालबोट लागलेला आहे. 18 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आरसीबीला विजय मिळाला आणि त्याचाच आनंद साजरा करण्यासाठी जल्लोष करण्यासाठी बेंगलोरचे सगळे चाहते या ठिकाणी जमलेले होते आणि या गर्दीमध्येच चेंगराचेंगरी झाली. 4 अतिशय महत्त्वाची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपल्या समोर येत आहेत ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते पोलीस सुद्धा अगदी हातात त्या चाहत्यांना घेऊन दवाखान्यामध्ये धाव घेत आहेत. जिथे होईल त्या ठिकाणी प्रथमोपचार दिले जात आहेत. तर दुसरीकडे आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे. अगदी हालायला थोडी सुद्धा जागा आपल्याला दिसत नाही आणि याच गर्दीमध्ये सगळी चेंगराचेंगरी झालेली आहे. तर तिसरीकडे आपण बघतोय बसच्या छतावरती चढून चाहते आपल्याला बघायला मिळत आहेत. जिथे जागा मिळेल तिकडे चाहते उभारतायत आणि हा सगळा कार्यक्रम बघण्यासाठी हे सगळे लोक जमलेली होती. ही सध्या एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतो ज्या ठिकाणी आपण बघतोय पोलीस हातामध्ये या चाहत्यांना घेऊन आपल्याला दवाखान्यात जाताना दिसत आहेत. पुन्हा एकदा जाऊया. अमित मोडक सध्या आपल्यासोबत आहेत. अमित सर, आपण बघतोय दृश्य खरं तर धक्कादायक आहेत. पोलीस सुद्धा अगदी जे कोणी चाहते आहेत ते घेऊन दवाखान्यात जाताना दिसत आहेत. दरम्यान अमित सर, एक महत्त्वाची अपडेट समोर येते. 6 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती कळते. हो अमित, जी बातमी आतापर्यंत आपल्याकडे येते 6 ते 7 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येते आणि गुदमरून या 7 जणांचा मृत्यू झालाय अशी प्राथमिक माहिती आपल्यापर्यंत येते अमित. की ज्या पद्धतीने गर्दी होती आणि काही दृश्य जी आली आहेत ती आपण टीव्हीवर पण दाखवू शकत नाही की एवढी गर्दी जमली होती की इथे अँब्युलन्स यायला देखील जागा नव्हती. एवढ्या मोठ्या प्रमाणात आरसीबीचे फॅन्स रस्त्यावर उतरले होते. हा खूप मोठा आपण याला म्हणू शकतो की मिसमॅनेजमेंट. पोलीस गर्दीला ज्या पद्धतीने मॅनेज करून ठेवायला पाहिजे होतं त्यामध्ये काळजी घेण्यात आलेली दिसत नाहीये. किती लोक इथे येणार होते त्याचा अंदाज यांना आलेला नाहीये आणि ही मोठी दुर्घटना, कारण हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे असं बोललं जात आहे. अजूनही हजारो प्रेक्षक जे आहेत, जे चाहते आहेत ते स्टेडियम मध्ये आहेत आणि त्यापेक्षा कितीतरी जास्त हे रस्त्यावर आहेत. त्यामुळे आणि बँगलोरला मी स्वतः गेलेलो आहे. हे जे रस्ते आहेत अमित, हे अत्यंत निमुळते रस्ते आहे. बँगलोरमधले रस्ते हे छोटे रस्ते आहेत आणि या छोट्या रस्त्यावर जी काही मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे ती गर्दी मला असं वाटतं की आम्ही सर एक महत्त्वाचा अपडेट येतोय. 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आणि 8 ते 10 जण हे गंभीर असल्याचं कळत आहे. बिलकुल, मी तेच सांगतोय आणि आताच असं लक्षात आलंय की
टीमला परत हॉटेलमध्ये पाठवण्यात आलेलं आहे. आरसीबीची जी टीम तिथे होती त्या टीमला परत पाठवण्यात आलेला आहे. 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जी तू देतोय, हा आकडा आणखी वाढू शकतोय. चेंगराचेंगरीत लहान मुलं, कारण इथं आपण जे फॅन्स बघत होतो तो आपण जो पोलीस वाला बघतोय की जो लहान मुलांना घेऊन जातोय, की लहान मुलांची संख्या जास्त होती, शाळांना सुट्टी आहे, ते सर्व फॅन्स आपल्या हिरोजना बघायला इथं आलेले होते. त्यामुळे मनात आणखी देखील भीती वाटते की हा आकडा किती वाढेल हे आपण सध्या सांगू शकत नाही. परंतु अत्यंत दुर्दैवी बातमी आहे की 7 जणांचा मृत्यू हा निश्चित आहे. 7 जणांचा मृत्यू झालेला आहे. 20 ते 25 फॅन्स हे गंभीररित्या जखमी झालेले आहेत. त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार चालू आहेत. अनेक जणांना आता गर्दी बाजूला करून त्यांना रुग्णालयापर्यंत पोहोचवण्यात येते. परंतु ज्या पद्धतीची गर्दी आहे त्यातून रस्ता काढणं देखील पोलीस आणि अँब्युलन्ससाठी खूप कठीण जात आहे. ही गर्दी हळूहळू जेव्हा कमी होईल तेव्हाच याच्यातून रस्ता येईल. तेव्हा एक प्रकारे आपल्याला क्लिअर होईल की किती लोक जखमी झाली होती, किती लोकांचा हा ऍक्सिडेंट झाला होता, नेमका हा कुठल्या भागात घडला, ही सर्व गोष्टी आपल्याला हळूहळू कळेल. परंतु त्यासाठी थोडं थांबायला लागेल. अत्यंत दुर्दैवी